राम राम बाबूभाई. आपले ड्रायव्हर बाबा एवढी शाने येतं का नाही तुम्हाला खरं सांगतो. आता मी औंधकडून पिंपरी सौदागरकडे चाललो होतो. तुम्हाला माहिती आहे रक्षक चौकामध्ये ब्रिजचं काम चालू आहे. मी गाडी राईटला ठेवली होती. आता पाठीमागून एक गाडीवाला आलाय बरं का, आपलाच पिवळ्या प्लेटची गाडीवाला. मस्तपैकी त्यानं काय केलं, मला राईटला दाबलं. मी जागेवरच थांबलं. त्याला जोरात हॉर्न दिलं. गडी मस्तपैकी लेडीज गाडीत बसलेली आहे. मस्तपैकी बहादर मोबाईलवरती बोलायला लागला, हातवाऱ्या करू, हसायला लागला, हे करायला लागला. अरे म्हणलं हे काय विषय. म्हणलं हॉर्न पुढे दिल्यानंतर ह्याला वाटलं काहीतरी वाटलं असेल या जीवाला. परत बी अजून एकदा दाबलं. अरे म्हणलं ह्याचा बघावं लागलं काहीतरी विषय. म्हणलं त्याच्यानंतर मी त्याला पुढे जाऊन त्याच्या गाडी आडवं लावलं, पण तो थांबला नाही, लगेच निघून गेला बरं का. त्याच्या गाडीचा नंबर आहे आपल्याकडं. पण मला काय म्हणायचंय, आपल्यामध्येच द्वेष करून राग आणून काय उपयोग आहे मला सांगा. आता एखाद्या दिवस भली माझी चुकी नसो किंवा त्याची चुकी असो, गाडी घासली केली तर कशाच पडणार आहे. पण मला काय म्हणायचं, गाडीत पॅसेंजर आहेत, लेडीज आहेत, जर कशाला मोबाईलवरती बोलायचंय. हा एखाद्या दिवस त्यांनी कंप्लेंट केली, कशात पडणार आहे. जर तुम्ही जर आपल्या द्वेष करत जर बसला, आपल्या जर भांडण जर करत बसला, तर काही होणार नाही, हे लक्षात असू द्या. बरोबर आहे का नाही. आता काय बोलणार, समजलं पाहिजे होय असल्या गोष्टी. रोडवर जर गाडी चालवायची म्हणलं, जर आपलेच ड्रायव्हर भाऊ जर असं जर करत असतील तर कोण मदतीला येणार आहे.